तर मी विनंती करतोय आदरणीय वेखंडे मॅडम आणि विद्याताई आणि श्रेयसदादा यांच्या मातोश्री, विठ्ठलराव साहेबांच्या सुकन्या आणि श्रेयसदादांच्या मातोश्री यांच्या शुभ हस्ते गणेश डिंगोरेला सन्मानित करतोय। लागोपाठच्या 2 मॅचमध्ये एकदा नॉट आउट 69 आणि ह्या सामन्यामध्ये 40 धावा केल्या ज्याने हा गोटेकरचा डायमंड आहे, हिरा आहे। सलग 2 वर्ष बाईक पटकावण्याचा मान सुद्धा त्यालाच आहे आणि तिसरी बाईक सुद्धा त्याच्याकडे बघते, हँड त्याच्याकडे सारखं सारखं असा आहे गणेश डिंगोरे। धन्यवाद मंडळी। धन्यवाद, थँक्यू सो मच। मनापासून धन्यवाद व्यक्त करूया। कल्याण ग्रामीणचा आवाज आज आपल्या शहापूरच्या धर्तीवरती बिरवाडीच्या मैदानावरती गुंजकुजताना दुमदुमताना आपण ऐकताय। सामन्याला सुरुवात झाली आहे, फटका चांगला आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत, मात्र बरोबर फिल्डिंग करत असताना सीमारेषेवरती एक अप्रतिम झेल टिपलाय, मोठा मासा गळाला, बिग फिश इन द ट्रॅप। फलंदाज सचिन खोडके बॅक टू द पॅव्हेलियन। या परिसराचं युवा नेतृत्व, युवा पर्व आणि सर्व तरुणांना साथीशी घेऊन निश्चितच या परिसराच्या विकासाचा वसा आणि वारसा सातत्याने खांद्यावरती जबाबदारीपूर्वक पेलणारे युवा नेतृत्व, डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटी श्रेयसदादा वेखंडे यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंट आपण एन्जॉय करताय। आणि निश्चितच तुम्हा आम्हा सर्वांसाठी भाग्याची गोष्ट, चर्चा होत राहील। इथे पहा, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल। यस, इट इज नो बॉल। अवांतरची धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल। श्रेयसदादा वेखंडे यांच्याबद्दल निश्चितच चर्चा करू तेवढी थोडी असणार आहे मित्रांनो। तरुणांसाठी सातत्यानं काहीतरी करायचंय या अनुषंगानं कर्तव्य तत्पर असणारं व्यक्तिमत्व आणि मंचावरती आज आपण पाहताय अर्थातच त्यांच्या मातोश्री विद्याताई वेखंडे, त्याचबरोबर अपर्णाताई खाडे या लाडक्या व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपण पाहत आहे। आणि त्यांच्या स्वागतार्ह जबरदस्त फटका दिनेशच्या बॅटमधून येतोय। मिस्टर डीडी ऑन फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। ऐतिहासिक मैदान, स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025, वर्षानुवर्ष चाललेली ही वैभवशाली परंपरा आणि या वैभवशाली परंपरेची चर्चा आज संपूर्ण शहापूर तालुक्यात नव्हे, ठाणे जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगभर या स्पर्धेला पाहिलं जात आहे, प्रेम दिलं जात आहे। निश्चितच या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा आपण श्रेयसदादा वेखंडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत। यावेळेस पहा, धोक्याची घंटा, नजर हटी, दुर्घटना घटी, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, मोठी विकेट मिळाली आहे। फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळेल, दिनेश रनआउट। विद्याताई म्हटलं म्हणजे माया, विद्याताई म्हटलं म्हणजे ममता आणि विद्याताई म्हटलं म्हणजे प्रेम आणि निष्ठेचं माहेरघर। मान्यवर नामदार शरद पवार साहेबांच्या निष्ठावान शिलेदारांपैकी आज संपूर्ण शहापूर तालुक्याच्या महिला आघाडीची जबाबदारी जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती
संपूर्ण जिल्ह्याच्या महिला आघाडीची जिम्मेदारी जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती सातत्यानं हे जबाबदारीचं टॉनिक पिऊन तालुक्याची जिल्ह्याची सेवा करणारे हे निष्ठावान व्यक्तिमत्व विद्याताई वेखंडे, त्याचबरोबर त्यांच्या साथीनं त्यांच्या भगिनी, आपल्या या परिसराची आणबान शान अपर्णाताई खाडे मंचावरती आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. फटका चांगला, उलट्या हाताने खेळलाय, परफेक्ट मिडल केलाय आणि मान्यवरांच्या विनंतीस स्वीकारतायत आणि त्यांचं स्वागत करतायत. चौकार काय घडलं, हाईट फॅक्टर आपल्याला पाहायचं आहे. चेंडू ज्या वेळेला बॅटवरती मिडल झाला त्यावेळेला तो कमरेपेक्षा वरती होता की खाली होता, या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. शैलेश भोईर सर आणि त्यांची UTC वाहिनी यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा कव्हर केला जातोय. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही UTC लाईव्हला सर्च करा, निश्चितच तुम्हाला OV स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित. यस, पंचांचा इशारा नो बॉल आणि प्लस चौकार अशा 5 धावा इथं धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलकावरती 16 धावा, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. चांगल्या पद्धतीनं इथं बॅटिंग करत असताना धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातोय. षटक, पहिलं षटक इथं मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकावरती हल्ला बोल केलाय. 2 बिमर आले, गोलंदाजाला इथून गोलंदाजी करता येणार नाही, दंडित केलं जातंय. चुकीच्या पद्धतीचे 2 जर बिमर तुम्ही टाकाल तर निश्चितच गोलंदाजाला गोलंदाजी या मॅचमध्ये करता येणार नाही. या अनुषंगाने आपण पाहत आहे. तर चला फिल्डिंग लावून घ्या जितूभाई. पहिल्या षटकावरती हल्ला बोल झालाय. धावफलकावरती तब्बल 16 धावा. कदाचित चेंडू हातातनं स्किड झाला आणि त्या अनुषंगानं बीमर चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या. 1 विकेट जरूर मिळाली आहे, मात्र धावफलकावरती जी धावा वेगानं पुढे चालली आहे, धावसंख्येचा आलेख जो वाढतोय त्याला थांबवणं मात्र इथून कठीण होऊन बसलंय. गोलंदाज जितूला इथून माघार घ्यावी लागेल. नवीन गोलंदाज वापरला जाईल आणि निश्चितच ही जिम्मेदारी पूर्ण करण्यासाठी गोलंदाजीसाठी ललित येतोय. या षटकातील 2 चेंडू त्याला टाकावे लागतील. पॉवर प्लेची पाबंदी असणारी ही गोलंदाजी षटक क्रमांक पहिलं. 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजावरती इथून प्रेशर. ललित आलाय. ललितच्या या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. फटका चांगला, प्रॉपर टायमिंग, पुलचा पॉवरफुल धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मयूर ऑन फायर, षटकार. जाईल निश्चितच. स्वर्गीय विठ्ठलरावजी खाडे अर्थातच बाबांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे लाडके नातू श्रेयसदादा वेखंडे यांनी स्वप्न पाहिलं. स्वप्न सत्यात उतरत असताना निश्चितच नेहमीच श्रेयसदादांचं स्वप्न राहिलंय, चांगलं काहीतरी करायचं. यावेळेस चर्चा होत राहील. चेंडू चांगला आलाय, डायरेक्ट यशांचा वेध घेतलाय. फलंदाज माघारी परतेल. क्लीन बोल्ड. आयुष्य जगत असताना मित्रांनो, काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम बन जाए. आज विठ्ठलरावजी खाडे बाबांचं तुम्ही कुठेही जाऊन नाव घ्याल तर नुसतं नावानं तुमचं काम होईल आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रेयसदादा नेहमीच प्रयत्नरत राहिलेत. त्यांच्या नावानं ही स्पर्धा कित्येक वर्ष आपण पाहताय. आज मंचावरनं विद्याताई, अपर्णाताई क्रिकेटच्या मैदानावरनं आनंद घेत आहेत. मंचावरनं निश्चितच क्रिकेट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही त्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच तरुणांसाठी दिलेली ही मोठी सुवर्ण संधी. आज श्रेयसदादांचं कौतुक आपण करूया. फार कमी स्पर्धा अशा पाहायला मिळतात की ज्या स्पर्धांमध्ये
मालिकावीरासाठी मोटर बाईक तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर 22 धावा 22 धावा तब्बल धावफलकावरती जोडल्यात. एक षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मालिकावीरासाठी मोटर बाईक ग्रामीणच्या खेळाडूंना निश्चितच एक सुवर्ण संधी मिळावी. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या घरी सुद्धा एक चमचमती बाईक निश्चितच जावी हे स्वप्न जसं त्या जिंकणाऱ्या खेळाडूचं राहिलंय तसंच निश्चित श्रेयस दादाचं सुद्धा राहिलंय. मनापासून धन्यवाद आपण व्यक्त करूयात ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण टुर्नामेंट या ठिकाणी पार पडतीये. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, बिरवाडीकरांचा मान अभिमान सन्मान शहापूर तालुक्यात जिल्हाभरात तसेच संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात वाढवणारी ही स्पर्धा आपण मनापासून आपण कौतुक करूयात. धावफलकावर 22 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. इथून कमबॅकची गरज. स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. या षटकासाठी आपण जास्त वेळ खर्च करत आहोत. बॉलर तयार. अक्षयचा पहिलाच बॉल. ओव्हर पिच, आक्रमक, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. पवन आलाय स्ट्राईक वरती आणि त्यानं सर्जिकल स्ट्राईक केलाय. षटकार आलाय. पवन इथं पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, झेलसाठी धावतायत, प्रयत्न केले जातील, प्रयत्न करतायत मात्र शेवटी साथ मिळाली आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ड्रॉप झाला. निर्जन स्थळावरती 2 धावा कंप्लीट करतायत. पवन बॅटिंग करतोय. बॅटमधनं त्याच्या येत आहेत 8 धावा. 2 चेंडू त्यानं फेस केलेत. सामना आपण पाहताय आसनगाव आणि त्यांच्या विरोधात गंगारोड या 2 संघांच्या दरम्यान चाललेली बिग फाईट मॅच. अतिशय महत्वाचा सामना. प्रत्येक मॅच डू ऑर डाय, करो या मरो. प्रत्येक मॅच अतिशय दर्जेदार पाहायला मिळते. इथं पहा थोडं फंबल, सिंगल कंप्लीट, चूक केली, चुकीला माफी नाही आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट. क्रिकेटचा खेळ 4 षटकांची मॅच. एक एक मुवमेंट तुम्हाला पकडायची असते. एक एक मुवमेंट, एक एक क्षण तुमच्या हातातून निघून गेला तर निश्चित तुम्हाला पुन्हा तो क्षण येत नसतो. मित्रांनो, आपण चर्चा सातत्याने करतोय. टाइम इज मोर दॅन मनी. मान्यवर अशोकदादा भेरे, आपण कुठं असाल तर मंचावरती यायचं आहे. अशोकदादा भेरे, आपण कुठं असाल, आमचा आवाज आपण जर ऐकत असाल तर आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वाईट बॉल आलाय. 33 धावा 33. गोलंदाज अक्षय खिलाडी बनून कामगिरी त्याला पार पाडावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. पवनसाठी टाकलेला हा बॉल अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर, रडारपासून दूर ठेवलं, टप्पा खाल्ला, सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होतोय. डॉट. चांगल्या पद्धतीने टाकली जाणारी ही गोलंदाजी आणि टप्प्यावरती नियंत्रण आता मात्र मिळवलंय. दुसऱ्या षटकात आपण आहोत. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 33 वरती 3 गडी बाद. पवन आणि अनिकेत ही जोडी मैदानात बॅटिंग करतायत. चांगली मॅच. लाऊड अपील. अंपायर डिसिजन. फलंदाज बाद. विकेट. माणसानं आयुष्य असं जगावं की अख्ख्या जगानं तुमच्यावर प्रेम करावं असं व्यक्तिमत्व श्रेयसदादा वेखंडे. निश्चितच तरुणांचं आणि या संपूर्ण परिसराचा आधारस्तंभ म्हणून सातत्यानं दादाला अहोरात्र तुम्ही एक कॉल करा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा हा युवा नेता श्रेयसदादा वेखंडे प्रस्तुत स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आजोबांच्या आठवणीमध्ये निश्चितच बाबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भरपूर मोलाचं सहकार्य आणि तरुणांच्या पाठीशी उभं राहून बिरवाडी गावची ही भूषणाबळ असणारी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतीये. एकाहून एक चांगल्या दर्जाचे संघ, एकाहून एक चांगल्या दर्जाचे खेळाडू इथं घडतायत. ताईंच्या माहितीसाठी फक्त शहापूर तालुक्यातीलच प्लेयर्स नाहीत तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून
संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्लेयर्स या मैदानावरती येऊन खेळतायत आणि खऱ्या अर्थानं बिरवाडी गावचं नाव महाराष्ट्रभर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती आदरानं आणि निश्चितच मोठ्या अभिमानानं घेतलं जातं. मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025चा हा थरार. षटक क्रमांक संपले. दुसरं 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 33 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. धावफलक वेगानं सजवले. चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या मित्रांनो. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा अवधी आहे. हसा खेळा, शिस्त पाळा. क्रिकेटच्या मैदानावरती शिस्त फार महत्वाची. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल, बॅटची एज, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल टिपलाय. खेळ संपलाय. फलंदाज अनिकेत तंबूच्या आश्रयाला. गोठेकर संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी त्वरित पाठवायचा आहे. गोठेकर आणि विजयी संघ असा लॉट्सचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतोय. जो संघ लॉट्समध्ये पुढे जाईल त्याला आजच्या दिवसातील महत्त्वाची मॅच क्वालिफायरचा सामना टॉप 2 मध्ये दाखल होण्याचा मान मिळेल. विजयी संघ आणि गोठेकर या 2 संघादरम्यान आपण लॉस टाकत आहोत. लॉट्सचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातोय. गोठेकर टीमचे प्रतिनिधी आपण त्वरित या. विजयी संघाचे दोन्ही 12th मॅन आमच्या सोबत आहेत. या ठिकाणी आपण लॉट्स टाकत आहोत. ज्या संघाची चिठ्ठी निघेल, लकी चिठ्ठी, त्याला पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळेल. षटक क्रमांक 3 चालू झाले. पहिल्या चेंडूवरती नमननं विकेट मिळवली आहे. राईट अमोर द विकेट. पहिलाच हा फटका चांगला खेळलाय, मात्र फिल्डर बरोबर जागेवर तैनात. होम डिलिव्हरी स्वीकारली. झेल टिपलाय. खेळ संपलाय आणि आल्या पावली बॅट्समन राहुल मैदानाच्या बाहेर परतलाय. विकेट. नंबर 3 मध्ये आपण आहोत. नमन गोलंदाजीसाठी आलाय आणि त्यानं मात्र सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट अर्जित केल्यात. ही इज ऑन अ हॅट्रिक. या चेंडूवर विकेट हॅट्रिक जर संपादित झाली तर निश्चित या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक तुम्ही पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाचा नरेश पाटोळे या खेळाडूंना हॅट्रिक संपादित केली. या मॅचमध्ये हॅट्रिक कंप्लीट होईल का? चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीत असणारी टीम आई गावदेवी आसनगाव, इथं मात्र 2 विकेट आल्यात. कमबॅकची ग्वाही दिली आहे. बॉलर तयार. नमन राईट अमोर द विकेट. अमित साठी विकेट. हॅट्रिकचा बॉल आणि निश्चित बॅटची एज. थर्ड मॅनला जातोय शॉट. थर्ड मॅनला चेंडू अडवला जातोय. एक सिंगल येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकलंय. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती 34 धावा 34. आता मात्र थोडंसं रोखलंय. तुम्हाला संधी मिळत असते. छोटा फॉर्मॅट आहे. निश्चितच एक छोटी मुवमेंट तुम्ही पकडत जाल ना तर आपोआप तुमची मॅचमध्ये एंट्री होत जाते. एखादं षटक जर चांगलं आलं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मोमेंटम शिफ्ट होतं. 1-2 विकेट एखाद्या वेळेस आल्या तर निश्चितच गोलंदाजी करणाऱ्या टीमला चान्स मिळत असतो. इथं मात्र आक्रमण चढवलंय बॅट्समन सनीच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. येतोय. षटकाराच्या मदतीनं धावफलकाला इथून छलांग मारली जाते. 40 आकडावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक चालू आहे. धावफलकावरती तब्बल 40 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार. नमन इथे खेळला फटका पहा. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. पाठलाग करतायत. पाठलाग यशस्वी होईल का? काळजी घ्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
मित्रांनो, ज्या वेळेला सीमारेषेवरती आपण फिल्डिंग करतो त्यावेळेला आपण चेंडू अडवण्यासाठी ज्या वेळेला धावता त्यावेळेला निश्चित आपली स्वतःची काळजी घ्या. लोखंडी रेलिंग्स आहेत, त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने चेंडू अडवत असताना आपला जीव सांभाळणं सुद्धा गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटचा खेळ आपण आपल्या आरोग्यासाठी प्रथम खेळतो, त्यानंतर आपल्या स्वतःच्या गावाच्या आणि तालुक्याच्या नावासाठी आपण हा खेळ खेळतो. शरीर सांभाळा, सर सलामत, पगडी 50. ऑफस्टिकच्या बाहेर पंच वळाले. हेमंत तावडे सर सांगतायत व्हाईट बॉल. पंचांची जर आपण भूमिका पाहताय अतिशय दर्जेदार राहिली आहे. वन अँड ओनली बिग शो अभि सावंत सर, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आपण पाहता हेमंत तावडे सर, त्यांच्या साथीनं दशरथ खुपसे सर. या पंचांची तिकडी या ठिकाणी काम पाहते. पहिल्या दिवसापासून कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही, कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न होऊ देता कामगिरी पार पाडतायत. या पंचांचं कौतुक आपण करूयात. पंच म्हटलं म्हणजे क्रिकेटच्या मैदानावरचे सरपंच असतात. आडव्या बॅटनं खेळतायत आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील ही टॅगलाईन फार पूर्वीपासून, जेव्हापासून क्रिकेट चालू झालं तेव्हापासून आपण वापरत असतो. इथे पहा, षटक संपलंय तिसरं. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती तब्बल 46 धावा पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. या ठिकाणी लकी ड्रॉची चिठ्ठी आपण टाकत आहोत. 2 संघांच्या दरम्यान ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ पुढील फेरीसाठी पात्र होईल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला आपण पुढील फेरीसाठी प्रवेश देणार आहोत. लकी चिठ्ठी विद्याताई आणि अपर्णाताईंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण पार पाडतोय आणि ज्या संघाच्या नावाची चिठ्ठी निघेल आणि रोहन शेळके बरोबर बाजूला ताईंच्या उभा होता, त्याला माहिती होतं की चिठ्ठी आमचीच निघणार आहे आणि खरोखर गोटेकर संघासाठी विद्याताईंचा हात लक्की आहे. अच्छा, नक्कीच नक्कीच रोहन पुढील फेरीमध्ये दाखल होत आहेत. गोटेकर बी, गोटेकर ही विद्याताईंची कर्मभूमी आणि बरोबर त्यांच्या गावची चिठ्ठी त्यांनी काढली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कुठलीही कॉन्ट्रोवर्सी नाहीये. इट्स अ पार्ट ऑफ जोक. इथे फुल टोस, फटका चांगला आहे. पूरा टोल वसूल करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीधी सीमा रेखा के बाहर. 6 रन. सनीनं खऱ्या अर्थानं इथं सूर्यदर्शन चेंडूला घडवलंय. वैयक्तिक 17 वरती खेळतोय आणि खतरा बनून बॅटिंग करतोय. हा चेंडू पहा, चांगला टाकलाय, रडारपासून दूर ठेवला, बॅट फिरवली, मात्र चेंडू सरळ विकेटकीपरच्या हातात. डॉट आलाय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विजयी संघ आणि त्यांच्यासोबत ईस्टार कोसले या संघांच्या दरम्यान तुम्ही पाहू शकाल. दुर्वेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं सुद्धा लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते. अगदी ऑप्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती, गाईड लाईन वरती गोलंदाजी करत असताना युवा गोलंदाज, यंगस्टर, मात्र विश्वासपूर्ण गोलंदाजी करतोय, स्वतःवरती विश्वास ठेवतोय. टप्प्यावरती वय वर्ष 17. नक्कीच आपण पाहताय आता 17व्या वर्षात पदार्पण त्यानं केलंय. 16वं वरीस धोक्याचं ते त्यानं पार केलं आणि 17व्या वर्षामध्ये हा खेळाडू मैदानावरती उतरलाय. दुर्वेश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं पहा पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, देन डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. निश्चितच साजरी होतीये बिरवाडी गावची ही मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची परंपरा. स्वर्गीय विठ्ठलरावजी खाडे स्मृती चषक 2025. आणि हे मैदान जे आपण पाहताय ना, हे मैदान सजवण्यासाठी डीजे स्पोर्ट्स मेंगाळपाडा
या सर्व शिलेदारांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. मेंगाळपाड्याच्या सर्व सदस्यांचं आणि ग्रामस्थांचं आम्ही मनापासून कौतुक करू, आभार व्यक्त करू. इथे पहा चेंडूची दिशा पाहिली जाईल आणि धावा पाहायला मिळत आहेत भरपूर. घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. या अनुषंगानं वाईड बॉल, सोने पे सुहागा, वाईड +2 अशा 3 धावा इथं स्कोरबोर्डला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकतं, तब्बल जाऊन पोहोचलं ते वाईड +2 अशा 3 धावा येतील. 61 वरती जाऊन पोहोचलंय. चांगली बॅटिंग सनीनं मात्र इथं आसमान दाखवलंय. दुर्वेश पुन्हा फुलटोज, थांबेल तो सनी कसला. आक्रमक प्रहार, चेंडू सीमा पार, गावदेवी आसनगाव ब्रँडेड षटकार. स्कोरबोर्ड वरती जोडल्यात आसनगाव आणि गंगारोड या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. जबरदस्त बॅटिंग करत असताना सनीला आपण पाहत आहे 9 चेंडू त्यानं फेस केले, तब्बल 29 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. सुपर बॅटिंग. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. पूर्वार्धात आपण आहोत. आक्रमक हल्लेबोल बॅटिंग. शेवटचा चेंडू आक्रमण करण्यासाठी तयार. शॉट ऑफ लेंथ आउटसाइड द ऑफ स्टंप. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट येतोय. स्कोरबोर्ड वरती 4 षटकांच्या अंती तुम्ही पाहताय तब्बल 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. चला जाऊया मंचावरती. आपण पाहताय आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन, त्यांचं घरचंच मैदान आहे मात्र आपल्या धकाधकीच्या कामधंद्याच्या निश्चितच समाजसेवेच्या अमूल्य वेळातनं आपल्यासोबत वेळ काढून निश्चितच उपस्थित आहेत. या संपूर्ण परिसराची आनमान शान स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांच्या लाडक्या कन्या तथा नामदार शरद पवार साहेबांच्या निष्ठावान सहकारी, शहापूर तालुका, जिल्हा ठाणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या कार्याचा गाजावाजा सातत्यानं राहिलाय, तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शिका विद्याताई वेखंडे ताई यावेळेस मंचावरती उपस्थित आहेत. मी आयोजन समितीच्या वतीनं मान्यवर विपुलजी गाडेकर, मनीषजी खाडे आणि शुभमजी गाडेकर सर्व ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या सहकाऱ्यांना विनंती करतोय आपण या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या लाडक्या व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. मी ताईंना विनंती करतोय आपण या. संपूर्ण परिसराच्या विकासाचा वसा आणि वारसा सातत्यानं खांद्यावरती जबाबदारीपूर्वक पेलणाऱ्या, संपूर्ण परिसराचं, बिरवाडी गावाचं, शहापूर तालुक्याचं, ठाणे जिल्ह्याचा मान सन्मान वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या महिला भगिनींसाठी सातत्यानं झटणाऱ्या आणि नामदार शरद पवार साहेबांच्या निष्ठावान सहकारी माननीय विद्याताई वेखंडे ताईंचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. लाडक्या व्यक्तिमत्वाचा हा लाडका शुभ सन्मान. मी ताईंना विनंती करतोय, निश्चितच आपणास पुढील संपूर्ण आयुष्य ईश्वरचरणी प्रार्थना करतोय, ताईंना पुढील संपूर्ण आयुष्य अशाच पद्धतीनं सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं, विशेष आरोग्याचं जाऊ देत अशी आशा आपण आणि अपेक्षा व्यक्त करूयात. त्याचबरोबर आपल्या समवेत मान्यवर अपर्णाताई खाडे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. मी आयोजन समितीच्या वतीनं प्रतीकदादा खाडे, प्रफुल्लजी सासे आणि आदेशदादा खाडे आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते अपर्णाताई खाडे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आणि मनोजदादा वेखंडे मी आपणास विनंती करतोय आपण या मंचावरती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्व आयोजन समितीच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार पाडत आहोत.
ताई आपण आलात, मोलाचं मार्गदर्शन आम्हाला जरूर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. मी विद्याताईंना विनंती करतोय, मी विद्याताईंना आवर्जून विनंती करतोय आपलं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला अगदी थोडक्यात करावं. ओवी स्पोर्ट्स तसेच स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे चषक या अनुषंगाने ज्या बिरवाडीमध्ये दरवेळेस आपण क्रिकेटच्या स्पर्धा ठेवल्या जातात, या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपण सगळेजण खूप मेहनत घेता. प्रत्येक मुलगा आपल्या ग्रुपमधला खूप मेहनत घेतो आणि ती मेहनत घेताना आणि ती ही सगळी धावपळ करताना बघते मी, कधीतरी बाळा असतो किंवा प्रतीक असतात, हे सतत येत असतात, सांगत असतात आपल्याला हे करायचं आहे दादा, श्रेयस दादा ते करायचं आहे, आणि मग ते सगळं करतात, व्यवस्थित छानपैकी नियोजन करतात. आणि हे नियोजन करताना किती त्रास असतो हे आम्हाला माहिती आहे, कारण तुमच्या वयात असताना तेव्हापासून आम्ही देखील असे काही कार्यक्रम करत असायचो आणि ते नियोजन करायचं. त्यावेळेस खूप मेहनत घ्यायला लागायची आणि ती मेहनत तुम्ही आता घेतायत आणि चांगल्या पद्धतीने की कुठल्याही प्रकारचा भांडण, वाद किंवा काहीतरी एकमेकाबद्दलचा द्वेष करून असं कुठल्या प्रकारचा कार्यक्रम केला जात नाहीत. सगळ्यांना एकत्र खेळीमेळीने, म्हणजे जे खेळ खेळला पाहिजे तो खेळीमेळीनेच झाला पाहिजे. कधी स्पर्धा जरी केली तरी ती स्पर्धा खेळासारखीच झाली पाहिजे, जेणेकरून त्या स्पर्धेत ना तुमचं एकमेकांबद्दलचे विचार वाढले पाहिजेत की हां तो असा खेळला आहे, यांनी असा बॉल मारला आहे, यांनी असे सिक्स मारलेत, तर त्यांनी ज्या पद्धतीने केले तर त्या दुसऱ्या टीमच्या किंवा दुसऱ्या खेळाडूंनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे आणि जेणेकरून त्या पद्धतीने मी पण तसंच खेळलो पाहिजे, मला पण तसं खेळता आलं पाहिजे, अशा भावनेने खेळ खेळला पाहिजे. आणि तो खेळ खेळताना सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने खेळा. तुम्ही देखील नियोजन करणारे सगळे, तुम्हाला पण खरोखर मनापासून धन्यवाद देते की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन करता आणि सगळ्या खेळाडू जे येतात त्या सगळ्या खेळाडूंना माझ्यातर्फे मनापासून शुभेच्छा देते. आणि जे कोणी याला येईल, फायनलला येईल, त्या फायनलला येणार, मी जर आली तर ठीकच आहे, पण नाही आली तरी पण मी त्यांना आधीच शुभेच्छा देऊन ठेवते. जे कोणी येईल फायनलला त्यांना मी आत्तापासूनच मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. थँक्यू सो मच. विद्याताईंचं मोलाचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आपलं पुन्हा एकदा आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. मी अपर्णाताईंना विनंती करतोय 2 शब्दात आम्हा शुभेच्छा द्याव्यात. व्यासपीठावरील सर्व आणि इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू, खरं तर मोठी ताई बोलल्यानंतर छोटीने बोलायचं नसतं, प्रोटोकॉलला धरून नसते, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. खूप छान पद्धतीने इथे तुमचा खेळ चालू आहे. सर्व खेळाडू खूप छान पद्धतीने खेळत आहेत. सर्वच खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. फायनलला जे कोणी जिंकेल त्यांनाही खूप खूप शुभेच्छा द्या, त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते. आणि ज्यांच्या नावाने हे चषक ठेवले त्यांना खेळाची खूप आवड होती आणि त्यांच्या नावाने आज हे चषक कोणत्या तरी चांगल्या खेळणाऱ्या टीमला जाणार याचा आम्हाला खरंच अभिमान आहे आणि तो चांगल्या खेळणाऱ्या टीमला मिळावा अशी परत एकदा भावना व्यक्त करून मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या शुभेच्छांचा ताई आम्ही स्वीकार करतोय. ताई, व्यासपीठाचे काही प्रोटोकॉल आम्हाला अजून समजायला वेळ लागेल, आम्ही जरूर आपल्यापासून शिकून घेऊ. नक्कीच आपण आलात आणि स्पर्धेची आणि मंचाची शोभा वाढवलीत. रविवारी फायनल आहे, जरूर आम्ही आपली वाट पाहू. जर आपल्याला रविवारचा दिवस ताई वेळ मिळाला तर जरूर आपण या ठिकाणी येऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. आणि पुनश्च एकदा जाऊया क्रिकेटच्या मैदानावरती, ज्या ठिकाणी धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण शतशः आभार व्यक्त करूया सन्माननीय ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे अर्ध्या तासाचा अनमोल वेळ खर्च केला. सन्माननीय जिल्हाध्यक्षा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अगदी झंझावात नेत्या विद्याताई वेखंडेताई आणि सोबतील अपर्णाताई खाडे मॅडम आज आपल्यामधून इथे चांगलं मौलिक मार्गदर्शन देऊन रजा घेत असताना आपण पाहत आहे. ह्या
क्रिकेटच्या महासंग्रामाला एक वेगळी उपलब्धीसुद्धा लाभली, म्हणजे महिला सशक्तीकरण, महिला शक्ती, महिला आघाडी कुठे कमी नाही आहे. म्हणतात ना की आदी शक्ती तू, आदी नारी तू, जगत निर्माती तू, विश्वाची निर्माती तू. आणि आज महिला कुठे पण मागे नाही मित्रांनो. आणि आपण महिलांचा नेहमी आदर केला पाहिजे. आणि खूप छान मौलिक शब्दामध्ये आज दोन्ही ताईने आपल्याला मार्गदर्शनपर 2 चांगले शब्द सांगितले. इथे सुंदर चौकार येतोय. आज ताईंनी व्यक्त केलं की मनीषाताई म्हणाला की स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांना सुद्धा क्रिकेटचं फार वेड होतं आणि तोच क्रिकेटचा वसा पुढे चालू ठेवण्यामध्ये श्रेयसदादा विखंडे साहेबांनी अग्रगण्य भूमिका घेतली आहे. आणि तेच आपल्याला लक्षात आलं की अगदी ह्याचा पायंडा तेव्हापासून रचला गेला होता. म्हणजे क्रिकेट आधीपासून विठ्ठलराव साहेबांना खूप आवडत होतं आणि त्याच कारणाने आज आपण त्यांच्या ह्या आठवणींचा उजाळा इथे होत असताना पाहतोय. इथे मैदानामध्ये सामना सुरू झाला आहे. गंगा रोड आणि आसनगावची बॅटिंग झाली आहे. आव्हान फार मोठं आहे, परंतु आवाक्यामध्ये असू शकतं. 68 धावांचं आव्हान आहे. आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पडतोय आणि इथे थोडीशी चेंज केली आहे रणनीती. ओपनिंग पेअर जी पाहतो आपण, अक्षय आणि जितू आहे मैदानावरती. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये आसनगाव संघाने इथे अधिराज्य गाजवलं असं म्हणू शकतो आपण. खाडे सरांनी खूप छान व्यक्त केलं की प्रोटोकॉल म्हणजे आम्हाला कळाच्या बाहेरचंच आहे. ते पॉलिटिशियन व्यक्तींनाच माहिती असतं की प्रोटोकॉलमध्ये कसं मेंटेन करायचं असतं, कसं शिस्तीचं भंग न करता शिस्तबद्ध कार्यक्रम पार पाडायचा असतो. त्यामुळे मलासुद्धा पुढच्या वेळेला खाडे सर प्रोटोकॉलची माहिती तुम्हाला मिळाली की द्या मला, कारण हा शब्द आपण वारंवार ऐकत असतो की प्रोटोकॉल न्यूजमधून आपल्याला ऐकायला मिळतं, टी व्ही संचाकडून आपल्याला, परंतु अजून आपण त्याच्या आपण गाभाऱ्यात गेलो नाही आहे. आणि प्रत्येक शब्दाची माहिती असणं आपल्याला सुद्धा आता गरजेचं आहे, कारण आपल्या कार्यक्रमांना क्रिकेटच्या जास्तीत जास्त नेते मंडळी पण येत असतात, पॉलिटिक्स किंवा पॉलिटिशियन्स. तर अशा वेळेला आपल्याला सुद्धा ते स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण संदर्भासहित स्पष्टीकरण याच्या पुढे माहिती करून घेऊ. चला जाऊया मैदानामध्ये. दुसरं षटक सुरू झालंय. फ्लाईट दिले आणि चेंडूच्या खाली घुसून फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. झंझावत आला जितू नावाचा, ठोकला षटकार. जाऊन लँड झाला, खाली आला. जबरदस्त घणाघाती प्रहार. जितू पुन्हा एकदा सज्ज. जितूची तलवार चालू लागले इथे. आधी सरांचा हा इशारा बघा, पंख फुलवताना 2 हातांचे जाड जाड पंख. धावसंख्या सुद्धा इथे वेगाने पुढे 17 यावेळेला अजून 17 चेंडू शिल्लक. आता 16 चेंडू शिल्लक. लाऊड अपील आणि हेमंत तावडे सरांनी रिफर केलंय टीव्ही पंच दसरथ सरांना, चेक करा स्टंपिंग आहे की नाही. मोठा तिथे फलंदाज आहे तो स्ट्राईक एंडला आणि तिथे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एसटी उद्ध्वस्त केली विकेट कीपरने. हे पाहतायत आमचे दसरथ सर. तर सरांचा निर्णय नॉट आउट. पाय हल्ला सुद्धा नाही, उचलला गेला पण नाहीये. घारीची नजर हेमंत सरांची सुद्धा तिथे मैदानावरती आपण पाहतोय. सरांची पण तितकीच घारीची नजर, तीक्ष्ण नजर. आणि दसरथ सरांची सुद्धा इथे अतिशय सूक्ष्म नजर. आणि नजरेच्या आडून कोणी काही करू शकत नाहीये. धावसंख्या 17, 1.2 षटकं. सन्मान्य श्रेयसदादा वेखंडेंबद्दल सुद्धा खाडे सरांनी खूप छान सांगितलं की माणसं जोडणं हे सुद्धा श्रेयसदादांनी अगदी अंगलट केलेलं आहे. अनेक माणसं जोडली विठ्ठलराव खाडे साहेबांनी. माणसांची जोडणी आपल्या कारकिर्दीमध्ये नक्कीच केली पाहिजे. माणसं चांगली जोडणं म्हणजे आपलं भविष्य उज्ज्वल करणं. कारण मित्रांनो, माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला तो आहे तसा स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे आपल्या अपेक्षा, आपली मतं इतरांवरती न लादणं म्हणजे माणसं जोडणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं, याला म्हणतात माणसं जोडणं. आणि असेच मन साफ असलेले आपले सन्मानी या स्पर्धेचे पुरस्कर्ते श्री श्रेयसदादा
वेखंडे, ज्यांच्या मातोश्री सन्माननीय मॅडम आपल्यामध्ये आलेल्या विद्याताई वेखंडे, सोबतीला अपणाताई खाडे, आज त्यांची अनमोल उपस्थिती लाभली आपल्याला. हेच आपलं परम भाग्य सौभाग्य. महिला आघाडी आज आपल्याला या ग्राउंडमध्ये पाहायला मिळाली. परंतु ह्या स्पर्धेमध्ये ह्या सामन्यामध्ये कोण आघाडी कोण पिछाडी? इथे पिछाडीवरती आहे तो आसनगाव. पिछाडीवरती आहे कारण इथे आता दबाव टाकलाय गोलंदाजांनी. मोठा षटकार खेचला होता जितूने, परंतु आता त्याला इथे थांबवलं गेलंय. एकत्र येऊ नका, वेळ प्लीज आम्हाला आज फार महत्वाची आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आपली सुरू आहे. सतरा धावा झालेल्या आहेत. लेफ्ट हँड ऑफ द विकेट. पुढे आला, पावलांचा वापर केला, आता सुद्धा क्विक स्टंपिंग. वाव, इथे संधी घेतली आणि चेंडूला काढला बॅटच्या खालून. चेंडू टर्न केला आणि विकेट किपरने जो सिग्नल दिलेला बॉलर आहे तसं चेंडू बॉलरने तिथे पेश करून जितू सारख्या शार्ट मासाला ट्रॅप मध्ये अडकवले. 440 होलचा धक्का लागतोय गावदेवीच्या अगेन्स्ट गंगा रोड टीमला जितू बाद. जबरदस्त ह्या गाण्याचा म्युझिक डान्स अमृता खानविलकर. आणि या स्पर्धेचा सुद्धा पाहतोय आपण जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन. आणि काय क्रिकेटच्या स्पर्धेने उंची गाठली आहे. 6वा दिवस आता शेवटच्या टप्प्यामध्ये जात असताना खूप चांगले रंग निर्माण झालेले आहेत या सुंदर क्रीडानगरीवरती. विठ्ठलराव खाडे मैदान, बिरवाडी, शहापूर या ठिकाणी धावसंख्या पुढे जात नाहीये. 13 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावा अजून पाहिजेत गंगा रोडला. रिवर्सचा पवित्रा घेतोय. चेंडू टप्पा पडला की टर्न होतोय. चांगला ब्रेकर टाकतोय गोलंदाज मिस्टर नंदन, ज्याच्याकडे आहे फिरकीचं पूर्णपणे नंदन म्हणू शकतो. नंदन 1 असा गोलंदाज. डॉट 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 किती डॉट काढले या षटकामध्ये? 5 डॉट, 1 वाईट आणि 1 विकेट. म्हणजे धाव आलीच नाही. एक पहिला सिक्सर आला. येस एक सिक्सर आहे, 1 विकेट, त्यानंतर डॉट डॉट. एक आपला सामना झाला पाहिला आपण की 7 धावांची गरज होती. त्या सामन्यामध्ये 8 डॉट पडले होते. सचिन भोईर कोसल्याचा कॅप्टन येऊन थांबा. ईस्टार कोसले लॉर्ड्स नुसार जी मॅच लागली आहे तर आपल्या टॉससाठी यायचं आहे. येऊन थांबा. 2 संघ एकत्र आलेत, ईस्टार आणि MD स्पोर्ट्स कोसले. आणि आज त्या संघाची ताकद वाढली आहे. ती ताकद आज इथे आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळणारच आहे या मोठ्या सामन्यामध्ये. परंतु चालू असलेल्या सामन्यामध्ये आसनगाव संघ इथे ताकदीने उतरलाय, ज्याने आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली होती. टॉस हारल्यानंतर सुद्धा या सामन्यात सुद्धा त्याने चांगला धावफलक उभा केला. फुलर लेनचा चेंडू वापरला जातो. डायरेक्ट हिट केलं स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. अभि सरांनी आउट दिले. लगेच डिसिजन देण्यामध्ये माहीर असलेले पंच पाहतो आपण. अभि सावंत सर, फलंदाज बाद. तर 17च्या पुढे धावसंख्या जातच नाही प्रेक्षकांनो. 17 वरतीत लॉक केला की काय स्कोर असं वाटू लागलंय. गावदेवी आसनगावने पूर्णपणे जखडून ठेवले. प्लीज घाई करा, फास्ट या. तुमचं बॅटिंग लाईनअप सुद्धा सेट करून ठेवा. फलंदाज बाद झाले की लगेच मैदानामध्ये बॅट्समन आला पाहिजे. विकेट पडला तर एकत्र येऊ नका. षटकामध्ये गॅप घेऊ नका. गॅप घेण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका. प्लीज आम्हाला सहकार्य करा. आणि तर तुम्हाला सुद्धा सकाळी 8:30 वाजता यावं लागेल सामना खेळण्यासाठी क्वार्टर फायनलचा, असं आमच्या आयोजकांचं म्हणणं आहे. 8:30 ते 8:45 मध्ये पहिला मग चेंडू टाकावा लागेल. डोंबिवलीच्या नियमानुसार 8:40ला पहिला चेंडू पडलाच पाहिजे.
धावसंख्या 18, 2 गडी बाद. 10 मध्ये पाहिजेत 50. सोमनाथ खाडे सर आज अशा इनिंग करतात की आम्हाला झेपणं कठीण झालंय. पाटला करत असताना चेसच होत नाहीये. बघा सरांची ऍक्शन बघा. अभि सर एनर्जेटिक ऍक्शन. वा षटकाराची सिक्सर. बॅट्समन ललितने पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना षटकार खेचला. यावेळेला तोच प्रयत्न होता. नीटचा पट्ट्यात आला नाहीये. बॅटच्या कडेला लागला. पुढच्या टोच्या कडेला चेंडू वेगाने बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जातोय. डीपमध्ये फिल्डर आला. फेकी करेन पण तितक्याच वेगाने ललितने 2 धावा कव्हर केल्या. षटकारानंतर 2 धावा आणि धावसंख्या 2 लागोपाठच्या चेंडूमध्ये 8 ने वाढलेली आहे. उडी मारली 26 वर. 26 अजून पाहिजेत 42 8 चेंडूंमध्ये. खाडे सर पुढच्या मॅचमध्ये जरा धावसंख्या कमी करावं प्लीज. काल मस्त चेसिंग होत होतं. आज काय कठीण झाले. डॉट चेंडू नॉट आउट. फिरकी गोलंदाजी करतायत. हा कटर होता आणि अक्षरशः बॅटच्या जवळून गेला. बॅटला चेंडूची थोडीशी हवा लागली असेल. यावेळेला ललितनी फेकला. चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय अगदी डीप मध्ये. काय जाईल काय बॅलन्स. वा काय कॅच पकडलाय फिल्डर अमित. वा वा जबरदस्त टेकन. फलंदाज बाद. सत्तावीस नोव्हेंबर आजचा दिवस. 30 नोव्हेंबरला फायनलचा दिवस असणार आहे. पुढचे 3 दिवस अजून रोमांचकता शिगेला पोहोचेल या स्पर्धेची. परंतु ह्या सामन्याची रोमांचकता फार कमी झाली आहे. 6 चेंडूंमध्ये येणाऱ्या 42 धावांची गरज. 6 मध्ये 42. या वेळेला आडवा झाला आणि दिला फेकून. स्क्वेअर लेग फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. अभि सरांची ऍक्शन बघा. सिक्सरची येतोय षटकार. स्वर्गीय विठ्ठलराव खाडे साहेबांना स्मृतीला वंदन देणारा हा षटकार. सचिन येऊन थांबा इकडे. सचिन कॅप्टन ऑफ कोसले. यावेळेला अगदी स्लोवर यॉर्करचा प्रयत्न होता. स्लोवर लोअर खूप छान. अगदी स्टान्स बघितला की बैठकी शॉट मारण्याच्या अगदी मूडमध्ये आहे फलंदाज आणि गोलंदाज तिथे पूर्णपणे हेरलं. बघा रिलीज करताना बॅक ऑफ हँडचा वापर केला. फक्त बोटांमधून बोटाची जादू इथे दाखवली गोलंदाजाने. याला म्हणतात व्हेरिएशन्स. हे व्हेरिएशन्स सुद्धा अगदी खूप छान. डॉट डॉट पे डॉट. अगदी सुवर्ण बिंदी. किती टर्न झाला चेंडू बघा. नजरेच्या समोरून गेला. हा खोदून काढला. इनसाइड आउट. बॅट अक्षरशः लेगून ऑफस्टिकला फिरून घेतली सरळ बॅटने. इनसाइड आउट. परंतु आता मात्र विजयाकडे वाटचाल करतोय गंगा रोड. गंगेच्या पात्राप्रमाणे अगदी सुगंधित झालाय. त्यांचा परफॉर्मन्स लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट. त्यानंतर डीपमधून फिल्डर अमित येतोय. फिल्डिंग करेपर्यंत सिंगलची प्राप्ती. आणि आता आपण नवीन मोठ्या सामन्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहोत. चालू असलेल्या सामन्यातील विजेता विरुद्ध ई स्टार्स कोसले.
ओ हो शेवट गोड केलाय, शेवट गोड केलाय, नाही होऊ दिला नाहीये. आम्ही सुद्धा इथे कमीत कमी धावाने तुम्हाला रोखू आणि मोठा विजय प्राप्त करू असं